तर कढईमध्ये 2 टेबलस्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि चॉप केलेल्या 2 मिरच्या टाकायच्या आहेत. आपण अर्धा किलो किमा घेतला आहे. त्यासाठी आपल्याला मोठे 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक चॉप करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे, चवीप्रमाणे टाकायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट पण टाकायची आहे. व्हिडिओमध्ये शूट करायचं राहून गेलं. आणि मग आपल्याला 1 टीस्पून गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाला टाकून झाल्यानंतर आपल्याला ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे, काळी मिरी पावडर. आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पेरी पेरी मसाला टाकायचा आहे. पेरी पेरी ऑप्शनल आहे, माझ्याकडे थोडा ओला होता म्हणून मी तो ॲड केला. आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे चिकन मसाला, एव्हरेस्टचा चिकन मसाला, लाल तिखट आणि आपल्याला टाकायची आहे हळद. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला किमा टाकायचा आहे. किमा आपण दुकानदाराकडून किमा करून घेऊ शकतो किंवा आपल्या घरी चॉपर असते त्याच्यामध्ये आपण तो किमा करू शकतो. सो हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. पाणी ॲड केल्यामुळं सगळं जरा एकजीव होतं. सो तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये थोडं MSG पण टाकलं आहे, म्हणजेच अजिनोमोटो टाकलं आहे. एकदम थोडंच टाकलं आहे प्रमाणात. तुम्ही स्किप करू शकता. तुम्ही नसेल टाकायचं तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. पण थोडंसं काही खाण्यासाठी हरकत नाही. आणि मग फूड कलर हा सुद्धा ऑप्शनल आहे. टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तर काही हरकत नाही. तो पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण पाणी आहे ते पूर्ण सुकवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे शिजलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर. कोथिंबीर टाकून थोडं पाणी सुकवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे पॅनखाली थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. हे बघा एकदम छान झालं आहे. आणि एका वाटीमध्ये आपल्याला थोडं मैदा घ्यायचा आहे आणि मैदा आणि पाणी ॲड करून थोडी अशी जाडशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर चला बनवूया समोसे. ह्या पट्ट्या मी डीमार्टमधून आणल्या होत्या. तुम्ही बघू शकता कसं रॅप केलं. आणि हे आपल्याला 1 चम्मच 1 स्पून थोडं टाकायचं आहे आणि आपली पेस्ट बनवलेली आहे ती लावून आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशी पॅक करते, तसं तुम्ही करू शकता. पेस्ट लावले तर ते पूर्ण ओपन लावले तर ओपन नाही होत. सो पेस्ट लावून पूर्ण पॅक करा. आणि चला तर आपण बनवूया पुढचे सगळे बनवून घेऊया. हे सगळे बनवून झालेले आहेत. आणि आता चला फ्राय करायला तेल वगैरे ठेवलेलं आहे आणि फ्राय करून घेऊया. मीडियम फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि हे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तरी एअर फ्रायमध्ये पण तुम्ही करू शकता, हेल्दी ऑप्शन म्हणून. तर चला सगळं फ्राय करून घेऊया. हे सगळे फ्राय झालेले आहे. तर चला खाऊया. आणि बघा किती खुश झाले. काय ते चिकन